नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो, आता रमा किचनमध्ये काम करत असते आणि सीमा तेथे येते. सीमा आता रमाला माही समजून म्हणते की हे बघ माही, मी विचार चांगला केला की आपण हे घर सोडून जाऊयात. त्यावर आता रमा म्हणते की आई, अहो तुम्ही काय बोलतात. आणि या गोष्टीचा मी इतका विचार केला की बायका नेहमी घाबरतात की स्वतःचा स्वतंत्र असा संसार थाटायला. त्यांना हीच भीती वाटत असते की आपण ही जे काही घर आहे आपलं तर ते तोडतो की काय. परंतु तसं काही नसतं. त्याला घर तोडणं नाही म्हणत, तर हे घर अगदी म्हणजे वाचवणं असं म्हणतात. स्वतंत्र असं घर उभं करणं असं म्हणतात. आणि तेवढ्याच सीमाला बोलता बोलता आता रमाच्या हाताकडे लक्ष जातं आणि आता माहीच्या हातावर जे काही टॅटू असतो तर लगेच सीमा विचारते की अगं माही, तुझ्या हातावरील ते गोंधन कुठे आहे. तेव्हा लगेच आता रमाला धक्का बसतो. सीमा विचारत असते की अगं टॅटू कुठे आहे टॅटू. तेव्हा आता रमाला काय उत्तर देऊ हे काही कळत नसतं. तेव्हा आता रमा म्हणते की आई, अहो मेकअप केला ना त्यामुळे दिसत नसेल. तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अगं जर पाण्याखाली धुतलं तर जाईल ना. तेव्हा आता लगेच रमा म्हणते की हा नवीन प्रकारचा मेकअप आहे, वॉटरप्रूफ म्हणतात तो मेकअप आहे. तेव्हा आता सीमाच्या जीवात जीव येतो. सीमा म्हणते की अगं मी तर खरंच खूप घाबरले होते. मला अचानक काय जादू झाली हे कळलं नाही, कारण मला असं वाटलं की माझी रमा आली की काय. तेव्हा आता रमा म्हणते की नाही हो आई. त्यावर आता सीमा म्हणते की माही, खरंच सॉरी बरं का, मला तशी भीती वाटली होती म्हणून मी तुला असं म्हटलं. कारण हे बघ, अक्षयला जर कळलं की तू माही आहे रमा नाहीस तर अक्षय किती चिडेल तुला माहिती आहे ना. त्यामुळे प्लीज अगं माही, तू त्याला काहीच कळून देऊ नकोस की तू रमा नाही म्हणून, तू माही आहे. त्यावर आता रमा म्हणते की आई, हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी नाही कळून देणार. तेव्हा आता सीमा वॉटरप्रूफ म्हणत आता थोडीशी शंका येतच बाजूला जाते. तेव्हा रमा आता वळून सीमाकडे बघत असते. त्यानंतर आता इकडे माईंची काहीतरी घाई सुरू असते. तेव्हा तेवढ्यात साई आता माईला म्हणतो की माई, अगं मी जरा बाहेर जाऊन येतो. तर माई म्हणते की अरे पोट्या, कुठे जाऊन राहिलंस रे तू आता. तेव्हा आता माई परत म्हणते की अरे तुझं लग्न आहे आणि नवऱ्या मुलाने असं उन्हातान्हात भटकू नये. तेव्हा आता साई म्हणतो की आई, अगं मी लग्न करतोय, मग असं घरातच बसून राहायचं का, बाहेरची काम करायचीच नाही का. तेव्हा माई खोशून म्हणते की अरे पोट्या, मी तुला असं कसं म्हणते. अरे लग्न आहे, धावपळ करू नये यासाठी म्हणते. आणि आपली सगळी काही काम तर झालेली आहेत. हे बघ, नव्या सुनबाईसाठी दागिने सुद्धा घेऊन झाले, बस्ता वगैरे सगळं काही अगदी करून झालं. अरे सगळी काही चिंता मिटली आणि मला तर माझ्या मनासारखी सून सुद्धा भेटली, म्हणून माई तर खूपच खुश असते. तेव्हा आता साई म्हणतो की अगं रमा सुद्धा तुला आवडली होतीस ना. साईच्या मनात अजूनपर्यंत रमाच असते. त्या तर लकी आहे, तू तर अगदी माझ्याबरोबर त्यांचं लग्न सुद्धा लावून देत होती. तेव्हा माईला खूप राग येतो. माई म्हणते की हे बघ, तिचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, मी तुला सांगून ठेवते की या घरामध्ये तू तिचं नाव घ्यायचं नाही. तेव्हा आता साई म्हणतो की तुला नसन आवडेत तर मी नाही या घरामध्ये मोठ्याने आवाजात तिचं नाव घेणार, परंतु माझ्या मनात मात्र तिच्याशिवाय दुसरं कोणतंही नाव नाही येणार. तेव्हा आता माई म्हणते की हो, मला माहितीच आहे, तू तिलाच भेटायला चाललास ना. तेव्हा आता साई म्हणतो की हो, मी तिलाच भेटायला चाललो आणि मी त्यांना भेटायला जाणार सुद्धा, कारण लग्न करण्या अगोदर मला एकदा त्यांना भेटायचं आहे. तेव्हा आता साई काही न ऐकून घेता लगेच तेथून निघून जातो. तेव्हा माई डोक्याला हात लावतात. अरे पोट्या म्हणून त्याला परत आवाज देतात. आता माई वैतागून म्हणते की आता ह्या पोट्याचं काय करू कळेनासे झाले. त्यानंतर आता इकडे रमा ही माहीला फोन करते आणि इरावती आणि माही एकत्र असतात. एकत्र असताना मात्र आता दोघी एकमेकींना खुणावत असतात की आता माहीला इरावती खुणावून सांगत असते की नक्की काय बोलायचं आहे, कारण त्यांचं जेवण सुरू असतं. तेव्हा आता रमा माहीला म्हणते की माही, अगं ऐक ना. तेव्हा आता माही म्हणते की हो ऐकते मी आणि मी करीन तुझी हेल्प, पण आपण काय करायचं आहे. तेव्हा रमा म्हणते की अगं मग तू ये ना इकडे घरी ये. तेव्हा आता माही म्हणते की आपण तिकडे कसं बोलायचं बरं. माही म्हणते की हे बघ, तिकडे नाही तर तू इकडे ये. तर रमा म्हणते की अगं पण तिकडे देविका आहे, आपण कसं डिसाईड करायचं. तेव्हा आता माही म्हणते की डोंट वरी, देविका घरी नाही, तू इकडे येऊ शकते. तेव्हा आता रमा म्हणते की बरं ठीक आहे. आणि आता माही फोन कट करते. तर लगेच आता इरा म्हणते की अगं माही, मी तुला म्हटलं होतं की लगेच असं परत मदतीला धावून जाऊ नकोस. तेव्हा आता माही म्हणते की इरा, हे बघ, मी तिला सगळं काही सांगून टाकते आणि सगळं काही संपून टाकते. तर इरावती म्हणते की हो, तू तिला सगळं काही सांगून टाक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तू स्वतःसाठी काही डिसाईड करत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. तेव्हा आता माही म्हणते की ओके, मी तयार होऊन येते. तर आता माही जायला निघते. तर लगेच इरावती तिला थांबवते. तेव्हा मात्र
इरावतीच्या हातामध्ये एक किचन असते आणि ते किचन मात्र आता ती माहीला म्हणते की जेव्हा तुझ्या नवीन घरामध्ये तुला जायचं असेल तर नवीन घराची ही चावी असेल। तेव्हा आता माही खुश होऊन ते किचन हातात घेते आणि थँक्यू इरा असं म्हणून आता इरा तिला ऑल द बेस्ट असं करते। तेव्हा आता इरावतीला भेटून माहीला खूपच छान वाटत असतं आणि ती आता तिकडे रमाला भेटायला जायला निघते। त्यानंतर आता इकडे सीमा ही बॅग पॅक करत असते, साड्या वगैरे सर्व काही काढते आणि आपली बॅग आता तिला हे घर सोडून रमा आणि अक्षय सोबत जायचं असतं म्हणून ती आता सगळी काही बॅग भरते। आणि तेवढ्यात पार्वती आजी रमा रमा करत येथे येते आणि रमा कुठे आहे, रमा गेली कुठे असं विचारते। तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की रमा बाहेर गेलेली आहे। तर आता पार्वती आजी सीमाला म्हणते की अभिनंदन सीमा। तेव्हा सीमा विचारते की आई असं का बोलतात, तर पार्वती आजी म्हणते की सीमा तुला हे घर तोडायचं होतं, तेव्हा तुला ते तोडता नाही आलं, परंतु आता मात्र सुनीला हाताला धरून तू शेवटी तेच कर, तुझं स्वप्न पूर्ण करते आणि झाली ना तुझं स्वप्न पूर्ण म्हणून त्याबद्दल अभिनंदन। त्यावर आता सीमा पार्वती आजीचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि पार्वती आजीला म्हणते की हे बघा मला काही घर वगैरे तोडायचं नव्हतं, हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। माझ्या लेकाने फक्त मला हे सांगितलं की आपण काही दिवस बाहेर राहूयात, तेव्हा मी म्हटलं की ठीक आहे बाकी काही नाही, आणि हल्ली आपल्या घरात खूप भांडणं सुरू आहे। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की अगं अक्षयने सगळा काही बिझनेस अभिषेकच्या नावी केला आणि कंपनी वगैरे सगळं काही त्यावर सह्या सुद्धा त्याने केल्या, आणि सीमा तुला कळतं का अभिषेकला काही बिझनेस करण्याची अक्कल आहे का? आणि हे बघ सीमा आईन मुलांनी किती हट्ट केला तरी सुद्धा आई वडिलांनी ते मागतील ते द्यायचं नसतं, आणि त्या बाबतीत सीमा तू एक नंबरची मूर्ख आहेस, मूर्ख आहेस। तेव्हा आता सीमा शांतपणे ऐकून घेते आणि उठते आणि म्हणते की हे बघा आई तुम्ही जे काही म्हणतात ना मी मूर्ख आहे तर आहे मी मूर्ख, तुम्ही नेहमी मला म्हणत असतात की मी मूर्ख आहे, वेंधळे आहे, काहीच कळत नाही, माझ्या आयुष्यामध्ये काहीच होणार नाही, मी दोन दगडावर पाय ठेवते, माझी काही मतच नाही। आणि हो आई ते मला मान्य आहे, माझ्या बाबतीत हे सगळं काही मला मान्य आहे, परंतु आई पण तुमच्या बाबतीत काय, तुमचं काय, तुम्ही नाही का दोन दगडावर पाय ठेवा, तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी अक्षयला सांगितल्या का नाही ना, का सांगितल्या नाही की तुम्हाला तुमच्या प्रतिमा त्याच्यासमोर स्वच्छ ठेवायची होती म्हणून, आणि त्याच्यासमोर तुम्ही त्याला म्हणालात की ठीक आहे तू घर सोडून गेला तर चालेल, आणि आता मला हे दिसतंय की तुम्हाला तो घरातून गेलेला नकोय, मग आई याला नाही म्हणत का तुमच्या ह्या वागण्याला दोन दगडावर पाय ठेवणं। आणि हे बघा मी माझ्या निर्णयाशी ठाम होते, मी फक्त माझं मत अक्षयला सांगितलं, अक्षयने मला सांगितलं की चल, तेव्हा मी त्याला म्हटलं की ठीक आहे चल येते मी तुझ्यासोबत, आपण जाऊया निघून। तेव्हा आता पार्वती आजी सीमाचं हे बोलणं ऐकून विचारते की नक्की तुला काय असं म्हणायचं आहे, तुला जास्त कळतं का, तू जास्त हुशार आहेस का माझ्यापेक्षा, मी मूर्ख आहे आणि मला स्वतःचं मत नाही, तू शहाणी आहेस का जास्त, म्हणून पार्वती आजी आता चिडते, काय बोलते सीमा तू, तुझं तुला कळते का, असे बोलून आता बॅग मधील एक साडी उचलते आणि जोरात रागाने फेकून देते आणि रागाने आता बाहेर जायला निघते। तेव्हा सीमा ओरडत असते आई काय करता, अहो ऐकून घ्या तरी। तेव्हा आता सीमाला खूप टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे रमा आणि माही एकमेकींना भेटतात। रमा ही माहीला म्हणते की हे बघ आपल्याला जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करावं लागेल, काहीतरी एखादा उपाय सांग, नाही तर मला तुझा टॅटू दाखव, त्या टॅटू सारखं मी रोज चित्र काढत जाईल। त्यावर आता माही म्हणते की अगं रमा तुला कळतंयस का, तू काय बोलतेस, अगं इतकं सोपं नाही हे सगळं, मला एक गोष्ट सांग बरं, तुला मेकअप करता येतो का, म्हणजे प्रॉपर मेकअप करता येतो का। तेव्हा त्या रमा नाही म्हणून मान डोलावते। मग माही विचारते की मग तुला मेकअप करता येत नाही हे सगळं कसं करणार, तू रोज चित्र काढत बसणार, रोज त्यावर मेकअप करत बसणार, मग हे सर्व तू कसं करणार आहे, त्यामुळे मला असं वाटतं की तू परमनंट आता टॅटू तयार करून घ्यावा। तेव्हा आता रमा म्हणते की अगं पण हे सगळं मी कसं करू। त्यावर आता माही म्हणते की अगं मी तुला सांगते ना कसं करायचं आहे ते, आणि तो टॅटू आहे तो मेकअपने कसा लपवायचा असतो हे सुद्धा मी तुला शिकवे, तू नको इतकं टेन्शन घेऊ, मला फक्त इतकंच वाटतं की यापुढे मात्र तुला माझ्या मदतीची गरज पडायला नको, म्हणून मी तुला सर्व काही व्यवस्थित समजावते। त्यावर तर रमा विचारते की म्हणजे माही तू काय बोलतेस, तर आता माही म्हणते की हे बघ म्हणजे हे बघ आता इनफ तू मला मदत केली आणि मी सुद्धा तुला केली, त्यामुळे आता यापुढे प्लीज तू माझ्याकडे मदत मागू नकोस, आय नो मला माहिती आहे की तू मला खूप हेल्प केली, अगं पण मला हे सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतोय, अगं हे सगळं आपण थांबूया, तुझ्यामुळे मला जो काही फ्लॅट मिळालेला तो फ्लॅट मी रेंटवर देते आणि हा देश सोडून मी कायमची निघून जाते, कारण मला येथे नाही राहायचं। या सगळ्याचा खरंच मला इतकं कंटाळा आलेला आहे, कारण मला खूप असं अडकल्यासारखं होतंय आणि या सगळ्यातून मला अगदी फ्री व्हायचं आहे, आणि एक काम कर तू सुद्धा यातून फ्री हो।
आणि डोंट वरी, मी इथून जाण्या अगोदर तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास व्हायला नको याची मी पुरेपूर काळजी घेईन। तेव्हा आता रमा ही सर्व ऐकत असते आणि माहीकडे एकटक बघत असते। त्यानंतर आता माही रमाला घेऊन एका टॅटू काढायला एका माणसाजवळ येते आणि हातावर तो टॅटू काढून घेते। तेव्हा आता रमा त्यावर फुंकर मारत असते, तिला त्रास होत असतो। तर माही आता तिला म्हणते की डोंट वरी, आता कुणाच्या लक्षात येणार नाही की तू रमा आहे म्हणूस। आणि तेव्हा रमा म्हणते की माही खरंच मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय, खूप विचित्र वाटतं हे सगळं काही, आणि ते खरंच खूप दुखतंय, या सगळ्याची मला सवय सुद्धा नाही। तेव्हा आता माही म्हणते की रमा आता ह्या सगळ्याची सवय करून घे, कारण हे ट्रेंडिंग आहे, ट्रेड आहे हा, तेव्हा दिलेला आहे, मग त्यावर आपण असे रेगा मारून घ्यायच्या का? तेव्हा आता माही खुशून म्हणते की यू आर राईट, अगं ऑलरेडी तर मी रेघोट्या मारल्या, मग तुला सुद्धा माराव्या लागल्यास। तेव्हा रमा म्हणते की अगं ते तर, माही म्हणते की पण बिन काही नाही, आणि हे बघ रमा, जर तुला कोणी प्रश्न विचारले तर तू अगदी कॉन्फिडेंटली त्याची उत्तर दे। अगं तू अशी गाढ होऊन कसं चालणार, प्रत्येक वेळी जर तू असं केलं तर कसं होईल, तू एकदम स्ट्रॉंग राहण्याचं शिक, एकदम स्ट्रॉंग अशी हो आणि उत्तर देत जा। आणि हे बघ रमा, माझी जी काही पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती सगळी काही मी तुला देते, परंतु आता यापुढे मात्र आपण एकमेकींना कधीच नाही भेटणार। तेव्हा आता माहीचा हा निर्णय आहे ते ऐकून रमाला खूप मोठा धक्का बसतो। माहीला विचारते की अगं पण का भेटायचं नाही आपण? तेव्हा माहीच्या डोळ्यात थोडंसं पाणी येतं। माही म्हणते की रमा, अगं या सगळ्याचा मला इतका त्रास झालेला आहे ना, सगळ्यांनी फक्त माझा यूज करून घेतला, म्हणजे वापर करून घेतला। मी रमा बनून तुमच्या घरात राहिले, माझी आयडेंटिटी मी चेंज केली, माझी ओळख पूर्णपणे मी बदलले, जे काही होते मी सगळी तुझ्यासारखी होत गेले, परंतु अगं हे सगळं करता करता मला मात्र काय मिळालं ह्या सगळ्यातून? नथिंग, माझी प्रॉपर्टी सुद्धा माझ्याकडून गेली, माझ्याकडे आता काहीच राहिलेले नाही, आणि जे काही थोडंसं बाकी आहे ते तुझ्यामुळे आहे। त्यामुळे आता यापुढे मी असं ठरवलेलं आहे की मी एकटी आता फ्री राहणार। आणि हे बघ, मला माझ्या आयुष्यामध्ये अशी एक कोणीतरी व्यक्ती भेटली की त्या व्यक्तीने मला खूप काही समजावलं की आपण मात्र जे काही इम्पॉर्टन्स आहे लोकांना देतो, पण त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी इम्पॉर्टन्स आपण असतो। म्हणजे हेच बघ, आपण आपल्या बेस्ट फ्रेंड बरोबर, एखाद्या जवळच्या व्यक्ती बरोबर वाईट वागू शकतो का? नाही ना वाईट वागू शकत, परंतु आपण त्या व्यक्तीला मात्र प्रोटेक्ट करत राहत, हो की नाही? आणि जर आपण दुसऱ्याचा इतका विचार करतो, मग आपण एक गोष्ट अशी करायची की स्वतःचा का विचार आपण करायचा, तर तुला जे जे हवं आहे ते सगळं काही मिळव। माही खुश होते आणि तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक कॉल येतो। तर आता कॉल बघून माही कॉल न घेता आता मोबाईल हातात घेते, आपली बॅग घेते आणि धावतच तिथून पळत जायला निघते। रमा तिला म्हणत असते की माही अगं ऐकून घे, परंतु आता माही काही ऐकायला तयार नसते। तो मोबाईलमधील फोन पाहते आणि तिच्या बॅगमधून तो अक्षयचा फोटो असतो, तर तो फोटो खाली पडतो। रमा तिला सांगण्याचा खूप प्रयत्न करते की अगं माही तुझ्या बॅगमधून खाली काय पडले, परंतु माही इतकी बिजी असते, धावतच ती पळत असते। रमा आता धावतच पळत जाते आणि तो फोटो उचलते आणि माहीला आवाज देते, अगं माही बघ ना, अगं हे, आणि फोटो पाहते तर अक्षयचा फोटो असतो आणि त्या फोटो मागे आता माहीने तिचं नाव लिहिलेलं असतं की माही अक्षय मुकादम। तेव्हा रमा हे फोटो तर बघते, फोटो बघूनच तिला धक्का बसतो, परंतु आता फोटो मागे जे नाव लिहिलेलं आहे ते सुद्धा नाव पाहून रमाला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा रमा विचार करते की यांचा फोटो आणि हा फोटो हिच्याकडे काय करतो? तेव्हा आता ते नाव बघून रमाला खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता रमा ते नाव वाचते, माही अक्षय मुकादम। तेव्हा आता रमा तिच्याकडे बघते, हिच्या मनात नेमकं काय आहे असं विचार करते। तोपर्यंत माही आता तेथून जात असते, रमाचे डोळे अगदी भरून येतात आणि आता रमा विचार करते की यांच्या प्रेमात तर ही पडली नसेल ना। थोडा वेळ रमा त्या अगदी स्तब्ध होते, त्या फोटोकडेच एकटक बघत असते। तेव्हा त्या फोटोकडे बघून आता रमाला खूप असं रडायला येते। त्यानंतर आता इकडे अक्षय हा रूम मध्ये असतो आणि तो सुद्धा आता आपली बॅग पॅक करायला घेतो। तेव्हा रमा तेथे नसते, तर अक्षय म्हणतो की काय रमाचं नेमकं काय सुरू आहे, अजून सुद्धा तिने पॅकिंग केलेली नाही आणि यामुळे तिला असं वाटतं की नक्की तिची घर सोडण्याची इच्छाच नाही, दुसरं काय असणार। म्हणून तो कपाटामधून आपले कपडे घेतो आणि बॅग मध्ये भरत असतो आणि आता बॅग भरता भरता त्याची बडबड सुरू असते की रमाला असं वाटतं की सगळं जग तिचं आहे, ती साधी भोळी असल्यामुळे सगळं जग तिला साधं भोळं असं वाटतं, सगळं तिचेच आहे असं तिला वाटते, येथे अडकून राहण्यात सुद्धा काही नाही आणि आता ही रमा कुठे गेली असेल देवच जाणे। म्हणून अक्षय आता बॅग भरत असतो आणि तेवढ्यात रमा ही घरी येते। तर आता रमा खूप नाराज असते, अक्षय तिच्याकडे बघतो। तेव्हा आता अक्षय रमाला विचारतो की तू कुठे गेली होतीस? रमा मात्र आता फक्त अक्षयकडे बघत असते, ती काही उत्तर देत नाही। तेव्हा अक्षय तिला परत विचारतो की रमा, मी तुला फक्त हेच विचारतो की तू कुठे गेली होतीस? तेव्हा आता रमा फक्त अक्षयकडे बघत असते आणि माही बरोबर भेटल्यानंतर जे काही घडले ते सर्व क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर
डोळ्यासमोर येत असतात तेच तिला आता सर्व काही आठवते। अक्षयचा फोटो माहीकडे आणि त्यावर माही अक्षय मुकादम हे नाव, हे सगळ्याच गोष्टी तिला आता घडलेल्या आठवतात। तेव्हा अक्षय तिला परत विचारतो की रमा, मी तुला किती वेळेस विचारलं की तू कुठे गेली होती, तरी सुद्धा रमाला काही सांगता येत नसतं। अक्षय आता तिचा हात धरतो आणि म्हणतो की रमा, अगं तुला काही होतंय का? मी तुला किती वेळचा हेच विचारतो की तू कुठे गेली होतीस, तू एकही उत्तर द्यायला तयार नाहीस। रमा मात्र आता कावरीबावरी झालेली असते, तिला काही सुचत नसतं की नक्की ती काय बोलते काय करते। तर ती आता अक्षयला म्हणते की मी तयारच होत होते। तर अक्षय म्हणतो की हो का, तू तयार होत होतीस का? अगं अजूनपर्यंत तू काहीच केलं नाही, अजून माझी सुद्धा बॅग भरायची आहे आणि तुझी सुद्धा बॅग, तू काहीच असं सामान अजूनपर्यंत पॅक केलेलं नाही। अगं बाकी तयारी सोड, परंतु तू मेंटल तयार आहेस का घर सोडायला? आणि काय ग रमा, तू होती कुठेस? काय काय विचारतो मी तुला? अगं तू काही बोलशील का, सांगशील का कुठे होतीस? मी तुला विचारतोय काहीतरी। तेव्हा तरी सुद्धा रमा काही उत्तर देत नाही आणि अक्षयला फक्त इतकंच म्हणते की तसं काही नाही, तुम्ही बाजूला व्हा, मी तोपर्यंत बॅग पॅक करते। पण अक्षय आता रमाच्या हाताला धरतो, तिला अडवतो आणि सांग, तुझी तयारी आहे का मनापासून घर सोडायचं? तुला यायचं आहे ना आमच्या सोबत? आणि काय कुठे गेली होतीस? तेव्हा आता रमा म्हणते की अहो मी बाहेर गेले होते, मला थोडंसं सामान आणायचं होतं। आता रमा मुद्दाम खोटं बोलते। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आता कशाला सामान आणण्यासाठी गेली होतीस? उद्या आता हे घर सोडायचं आहे आणि मग कशाला गेली होतीस? काही गरज नाही सामान वगैरे आणण्याची, मला एक गोष्ट सांग की तू कुठे गेली होती? अक्षय आता सारखं सारखं तिला तेच प्रश्न विचारत असतो आणि तेवढ्यात दरवाजा उघडून सीमा ही आत येत असते। तर सीमाच्या कानावर आता हे दोघांचं जे काही सुरू आहे तर ते बोलणं पडतं। अक्षय तिला पुन्हा विचारतो की तू काही लपवतेस का माझ्यापासून? तेव्हा रमा नाही म्हणते। तेव्हा आता सीमाच पुढे येते। सीमा म्हणते की अरे ती कशाला काही लपवेल, ती गेली होती नैना सोबत, नैना सोबत तिचं काहीतरी एक महत्वाचं काम होतं म्हणून गेली होती। तेव्हा आता नैना म्हटल्यानंतर अक्षयला पुन्हा राग येतो। तेव्हा आता लगेच तो रमाला विचारतो की काय ग, काय काम काय होतं की तू सांगू शकत नाही? तेव्हा आता लगेच सीमा म्हणते की अरे असतात बायकांचे काही काम, मग सगळंच काही काम तुला सांगून करायचं असतं का? तेव्हा आता अक्षय थोडासा रागावलेला असतो। अक्षय म्हणतो की नाही नाही, मला काही सांगूच नका, परंतु मला सतत हेच वाटतं की माझ्या म्हणजे काहीतरी मला नकळत येथे काहीतरी चाललेलं आहे, म्हणून माझ्यापासून काही लपवलं जातं का? काय ग रमा, तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवते, नक्की काय आहे? क्लिअरली तुम्हाला सांगू शकशील का, काय लपवतेस? तेव्हा आता सीमा परत अक्षयला म्हणते की अरे नाही, ती काय लपवेल तुझ्यापासून? नक्की तुझा काय प्रॉब्लेम आहे की तू सारखं सारखं तिला तेच विचारतोय? अरे घर सोडून जायचं म्हटल्यानंतर थोडंसं असं दडपण येतं ना, मग त्यामुळेच रमाला थोडंसं दडपण आलं असेल, तिला त्याचे टेन्शन आले असेल आणि तरी सुद्धा तू सारखं सारखं तिला तेच विचारतो। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघ आई, मी हे समजू शकतो की खूप दिवसानंतर ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या ऍक्सिडेंट नंतर ती काही दिवसानंतर घरी आली आणि रमा तू तुझ्या माणसात कित्येक दिवसातून परत आली आणि लगेच तुला आता हे घर सोडावं लागतं, त्याचं तिला टेन्शन आलेलं असू शकतं, हे मी समजू शकतो, पण यातच आपल्या सगळ्यांचं भलं आहे, आपण जर हे घर सोडून गेलो तरच ते चांगलं आहे, असं मी जे काही सांगतो त्यावर विश्वास ठेवा आणि रमा तू सुद्धा हे समजून घे। आणि हे बघा उद्या सकाळीच आपण निघतोय, त्यामुळे लगेच तयारीला लागा, बॅग वगैरे सगळं काही भरायला घ्या। तेव्हा आता सीमा रमाला आवाज देते की रमा तू इकडे ये बरं, मला तुझ्याशी बोलायचं आहे, ए बरं इकडे तू। तेव्हा आता रमा अक्षयचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि एकही शब्दाचं उत्तर न देता ते लगेच सीमाकडे निघून जाते। तोपर्यंत आता अक्षय बॅग पॅक करायला घेतो। तेव्हा आता सीमा घाईने रमाच्या हाताला धरते आणि तिला बाहेर हॉलमध्ये घेऊन येते आणि रमाला विचारते की रमा अगं तुझं काय चाललं हे सर्व? अगं तू कुठे गेली होतीस? तू माहेरी गेली होती ना तुझ्या आईला भेटायला? तरी सुद्धा रमा काहीच उत्तर देत नसते। तर सीमा परत म्हणते की अगं मला सगळं काही कळतं की हे जे काही आहे ते सगळं चुकीचं होते, अगं तुला स्वतःच्या लोकांना सुद्धा भेटायला लपून छपून जावं लागतं। आता रमा म्हणते की हो आई, मला सगळं काही कळतं की हे चुकीचं होते, सगळं तर चुकतंय, परंतु सगळं काही जे होतं ते अगदी लपून छपूनच होतंय, माझ्यापासून सुद्धा काही गोष्टी लपूनच होत्या, असं वाटतं की आता ही लपाछुपी बाद झाली, बंद करूया ते सगळं। तेव्हा आता सीमा अगदी बारकाईने रमाकडे लक्ष देत असते। सीमा म्हणते की एक मिनिट, अगं तू अक्षयला काही एक सांगणार नाही आणि हे तर आता त्याला अजिबात सांगायचं नाही की रमा कायमची आपल्याला सोडून निघून गेलेली आहे। तेव्हा आता रमा लगेच हे म्हणून जाते की एक वेळेस मी नसते तर खरंच बरं झालं असतं, असं आता मला वाटायला लागले। तेव्हा आता सीमा धक्क्याने विचारते की म्हणजे तू नक्की काय बोलते, तुला नक्की काय म्हणायचं आहे? एक मिनिट, तू नक्की काय बोलते हे मला सांग, बरं झालं असतं म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं? तेव्हा आता रमा सीमाला सुद्धा काही उत्तर देत नाही, काही नाही असं म्हणून ती आता पुन्हा बाजूला जाते। सीमाला आता भलतं टेन्शन येतं। सीमा म्हणते की हे असं का बोलले असेल, नक्की हे असं का बोलते, परंतु नक्की असं काय घडलं असेल आणि काहीतरी घडलं हे मात्र अगदी नक्की आहे। तेव्हा आता सीमाला सुद्धा या
विचाराने भलतं टेन्शन येतं आणि रमा नक्की काय बोलते ह्या सगळ्याचं तिला टेन्शन येते। तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता रमा जेव्हा साईला भेटते तेव्हा साई आता रमाला म्हणते, माझ्या मनाला जी जखम झालेली आहे तर ती कधी भरून निघेल काय माहिती, आणि यापुढे तुम्हाला कधीही अगदी तोंड सुद्धा दाखवायचं नाही। तेव्हा आता रमा म्हणते की साई आहो, परंतु अभि मात्र बाहेर येतो। अभि आता ह्या दोघांचं बोलणं आहे तर ते सगळं काही चोरून ऐकत असतो। साई रमाला म्हणत असतो की तुम्ही बदलून गेलात आणि मला वाटलं नव्हतं की तुम्ही अशा असू शकता। तेव्हा मात्र आता अभि ह्या सगळ्याचा विचार करतो की नक्की यांचं काय सुरू आहे। त्यानंतर आता रमाच्या हातात जो फोटो असतो तो माही अक्षय मुकादम त्यावर नाव असतं। तेव्हा आता साई ते जे काही फोटो आहे त्यावरील तो नाव वाचतो माही अक्षय मुकादम। आता नवीनही यांचं काय सुरू आहे हे काही कळत नाही। त्यानंतर अभिला आता खूपच टेन्शन येते। अभि आता लगेच अक्षयकडे येतो, अक्षयला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो, परंतु अक्षय आता अभिला खूप रागवतो। अरे नक्की तुला काय म्हणायचं आहे ते तरी एकदाच बोलून टाक ना। तेव्हा आता लगेच जर बोलू शकलो असतो तर, आणि हे बघ तू फक्त रमाला एक गोष्ट एवढीच विचार की जो साई आला होता तर तो तुला भेटताना इथून का निघून गेला। तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।